भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 193(3)(2) याच्यामध्ये अशी तरतूद आहे की जो फिर्यादी असतो त्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला गुन्ह्यामध्ये असलेला प्रोग्रेस कळत नाही, तर त्या कलमाच्या तरतुदीनुसार प्रत्येक गुन्ह्यातले अपडेट जे आहेत ते फिर्यादीला कळाले पाहिजे की पोलीस तपास कुठपर्यंत पोहोचलेला आहे, कुठपर्यंत आलेला आहे। त्यासाठी मिशन मोडवर म्हणून याची एक नोंद राहावी आणि तो काम कॉन्सॉलिडेटेड स्वरूपात एका ठिकाणाहून व्हावे आणि त्याच्यावर नियंत्रण राहावं, मॉनिटरिंग करावी। यासाठी रत्नागिरी पोलीस दलातर्फे आपण मिशन प्रगती सुरू करत आहोत, ज्याच्या अंतर्गत आपण जे फिर्यादी आहेत त्यांना गुन्ह्यातील प्रत्येक अपडेट आपण मेसेजद्वारे किंवा त्यांना व्हॉट्सॲपद्वारे आम्ही त्यांचा नंबर जो असतो FIR मध्ये त्यांचा नंबर असतो, तर प्रत्येकाला आपण मिशन प्रगतीच्या अंतर्गत त्याचा अपडेट गुन्ह्यातील की तपासाचा काय प्रोग्रेस झाला। जसं आमचा IIF1 IIF2 IIF7 पर्यंत फॉर्म असतात की गुन्हा दाखल झाल्यावर त्या बरोबर त्याला मेसेज जाईल, त्याच्यानंतर सेकंड त्याचे गुन्ह्यामध्ये तपासात सपोज तिथे घटनास्थळ पंचनामा झाला असेल त्याचा अपडेट जाईल, आरोपीला अटक झाली किंवा नाही किंवा त्याला नोटीस दिली त्याच्याबद्दल त्याला इमिडिएटली अपडेट जाईल व्हॉट्सॲपवर किंवा त्यांच्या मेसेजवर। त्यांच्याकडे मोबाईल नसेल तर आम्ही पत्र पाठवून त्यांना हे अपडेट करणार आहोत, तर जेणेकरून पोलीस विभाग हा समाजाचा ला बांधील आहे आणि फिर्यादीसाठी आम्ही त्यांना जी काही सेवा आहे ती देण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि कटिबद्ध आहोत। हे या आमच्या मिशन प्रगतीमधून आम्ही आज इथे जाहीर करतो आहोत की मिशन प्रतिसाद जसं माननीय DG ऑफिसचं जे आपल्याला स्टँडिंग ऑर्डर आहे त्याच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष सगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थापन करण्यात आले होते, पण कुठेतरी ते काम कुठे ढिल्लं पडून जातं। त्यासाठी मिशन मोडवर हे काम घेण्यासाठी मिशन प्रतिसाद आम्ही चालू केलेला आहे। याच्या अंतर्गत जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी 2 हेल्पलाईन नंबर आम्ही आज जाहीर करत आहोत। तर ते 2 एक जुनाच आहे तो बंद झालेला होता, तो आम्ही पुन्हा ॲक्टिवेट केलेला आहे आणि एक नवीन नंबर। यासाठी 24 तास आमचे अधिकारी व अंमलदार मिशन प्रतिसादवर काम करतील आणि जिल्ह्यातील जेही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी हा स्पेशलाइज नंबर आहे, हेल्पलाईन नंबर आहे। त्यांच्या तक्रारीबरोबर इमिडिएटली पोलीस डिपार्टमेंटचे पोलीस अंमलदार आमचे अधिकारी त्यांना मदत देण्यासाठी तात्काळ ते जिथे कुठे असतील त्यांच्या घरी किंवा जिथे कुठे असतील त्यांना मदत देण्यासाठी इमिडिएटली पोलीस रिस्पॉन्ड करतील। या गोष्टीमध्ये कंटिन्युअस फॉलोअप घेतला जाईल आणि आमचे पोलीस अधिकारी व अंमलदार घटनास्थळावर पोहोचल्यानंतर किंवा त्यांना जी काही मदत हवी असेल ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्याकडे पोहोचल्यानंतर त्यांच्यासोबत फोटो काढून पाठवतील आणि त्यांचा जो फीडबॅक आहे त्याच्यामध्ये त्यांचा फॉर्म जनरेट करणार आहे की त्यांना काय प्रॉब्लेम होता आणि तो पोलीस डिपार्टमेंटनी कशा पद्धतीने तो सॉल्व केलेला आहे। त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला तर त्याचा आढावा स्वतः आम्ही त्याचं मॉनिटरिंग इथून SP ऑफिसमधून करणार आहोत। अशा प्रकारे मिशन प्रतिसाद आणि मिशन प्रगती हे 2 आज आपण इथे आपल्या मार्फत आम्ही रत्नागिरीतील नागरिकांसमोर आहे जाहीर करत आहोत। नागरिकांसाठी नंबर आहे 9684708316 आपल्याला देतच आहोत आम्ही प्रेस नोट आणि 8390929100। येस, याच्यासाठी आम्ही विशेष पथकं तयार केलेले आहेत जे की आमच्या इथं कंट्रोल रूम आणि डायल 112च्या रूममधून कार्यरत राहतील। तपासाचा भाग वेळोवेळी आपण त्यांना कळवणार ना, त्या काही टप्पे ठरवले असतात की कसा जसा प्रकार काय जनरल किती वेळा तुम्हाला ते मेसेज करावे लागतील, तपासातला किती टप्प्याचा भाग असू शकतो? इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला प्रत्येक टप्प्यानंतर CCTNS मध्ये एक फॉर्म भरावा लागतो, तो जनरेट होतो। त्या फॉर्मची अद्ययावत माहिती इथे राहते, ती त्यांनी फॉर्म भरल्याबरोबर यातून 2 गोष्टी होतील की ते CCTNSचा तो फॉर्म भरणं ते त्याला बांधील राहील आणि तो फॉर्म तो नसेल भरत तर आम्ही त्याला तो भरवून घेऊ इथून आणि तो भरल्या आम्ही तसं अपडेट आम्ही आपले जे फिर्यादी आहेत त्यांना आम्ही इमिडिएटली कळवू। किती वेळा फॉर्म भरायला लागतो? कारण बऱ्याच वेळेस असं मी बघितलं की फिर्यादी इथे येतात, साहेब गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक नाही केलेली, साहेब गुन्ह्यामध्ये आरोपीला किंवा घटनास्थळ पंचनाम्यासाठीच नाही आले, तर ही जी तक्रार आहे ती तक्रारच कुठं आम्ही नाहीशी करत आहोत की एवढ्या लांबून मंडणगडवरून दापोलीवरून किंवा राजापूरहून इतक्या लांबून गोरगरीब लोक इथपर्यंत येत आहेत, त्यांना हा त्रास होऊ नये यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत की त्यांना
तिथल्या तिथे घर बसल्या त्यांना ते अपडेट मिळावेत. त्यांचा जो न्याय आहे त्यांना तो अपडेट आहे ते मिळत राहील, जेणेकरून त्यांना माहिती राहील की त्यांनी जी तक्रार दाखल केलेली आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती आपल्याला पुन्हा मिळाली पाहिजे. तर हा फीडबॅक कुठे ना कुठे कंटिन्युअस राहील आणि हे त्याचं कंप्लीट मॉनिटरिंग आपल्याला SP ऑफिसमधून करता येईल. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून 100 दिवसाचा कार्यक्रम झालेला आहे. आता पुढचा आहे तो 150 दिवसांचा कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की ई प्रशासन सुधारणा म्हणून आपल्याला कार्यक्रम राबवायचा आहे. तर ई प्रशासनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्या सेवा प्रत्येक डिपार्टमेंटमार्फत नागरिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने दिल्या जातात, तर त्या सेवा आपले सरकार पोर्टलवरती शासनाकडून यापूर्वीच त्या ऑनलाईन आपले सरकार पोर्टलवरती रजिस्टर केलेल्या आहेत आणि त्या सेवा सर्व नागरिकांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने पुरवाव्यात अशा पद्धतीचं त्यामध्ये कंडिशन टाकलेले आहेत. तर आमचे जे गृह विभाग आहे, गृह विभागाकडून जवळपास 17 प्रकारच्या सेवा आहेत या आपले सरकार पोर्टलमार्फत नागरिकांसाठी पुरवण्यात येतात. परंतु याचा कुठेतरी अवेअरनेस थोडा कमी आहे. त्यामुळे लोक जे आहेत, नागरिक आहेत, तर ते काही ठराविक सेवांसाठीच फक्त ऑनलाईन अर्ज करतात आणि बाकी इतर सेवांसाठी ते पोलीस स्टेशनला जातात, स्वतः तिथे अर्ज करतात. मग त्यांचं जे काही जाणं आहे किंवा त्यांना जाण्यासाठी त्रास होऊ नये, त्यांना घर बसल्या ह्या सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमच्याकडून ही सर्व नागरिकांना, त्यानंतर सर्व शासकीय कार्यालये आहेत, निमशासकीय कार्यालय आहेत, खाजगी आस्थापना आहेत, तर यांना सगळ्यांना या सूचना आहेत किंवा ही विनंती आहे की सगळ्यात जास्त जो लोड आहे तो चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी असतो. पासपोर्टचं सगळ्यांना माहिती आहे, परंतु चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे शासकीय आस्थापनांकडून सुद्धा ऑफलाईन स्वरूपामध्ये मागितलं जातं. तर मग सर्व शासकीय आस्थापना आहेत, खाजगी आस्थापना आहेत, निमशासकीय आहेत, तर त्यांना ही विनंती राहील की त्यांनी pccmahaonline.gov.in या वेबसाईटवरती अर्ज करायचा आहे. तर त्याचा जो QR कोड आहे तर तो आम्ही आमच्या रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वेबसाईटवर सुद्धा हे केलेला आहे आणि आपले सरकार पोर्टलवरती सुद्धा आपल्याला हे PCC महाऑनलाईन याची लिंक आपल्याला उपलब्ध असणार आहे. तर मग कमीत कमी वेळेमध्ये जे ऑनलाईन सर्टिफिकेटसाठी अप्लाय करतात तर त्यांचा आपलं 3 दिवसामध्ये आपण त्यांना हे सर्टिफिकेट इश्यू करतो. ऑफलाईनला फक्त अडचण हीच होते की आपल्याकडे इथे आल्यानंतर मग पोलीस स्टेशनला पाठवणं, त्यांच्याकडून प्राप्त करून घेणं आणि मग पुन्हा ते आपल्या नागरिकांना देणं, तर त्याच्यात खूप वेळ जातो. तर तो 7 दिवसांचा कालावधी जातो. तर आपल्याला हा 3 दिवसच ठेवायचा आहे आणि ई प्रशासन सुधारणांमध्ये हे आपल्याला सर्वच सेवा ऑनलाईन पद्धतीनं द्यायच्या आहेत, जेणेकरून नागरिकांना पोलीस स्टेशनपर्यंत येण्याची आवश्यकता लागणार नाही. तर त्याचं एक हे आहे की कशा पद्धतीनं तुम्ही ते प्रमाणपत्र डाउनलोड करायचं आहे, फॉर्म कसा जनरेट करायचा आहे, तर त्याचीसुद्धा मी आपल्याला आम्ही फ्लो चार्ट बनवलेला आहे, तर तो आपल्याला सर्वांना आम्ही शेअर करू. आणि ज्या सेवा आहेत ऑनलाईन ज्या RTS अंतर्गत आहे तर त्या आम्ही त्याचीही एक चार्ट देतो, तर तोही आपण सर्वांनी कृपया प्रसिद्ध करावा. थँक्यू. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.